गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो. ज्याप्रमाणे इंग्रजी येण्यासाठी किंवा इंग्रजीचे कौशल्य आपल्याला विकसित होण्यासाठी ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रकारे आपण जोड स्वरांचा अभ्यास केलेला आहे, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये असे हजारो जोड व्यंजने आहेत. म्हणजे जेव्हा दोन स्वर मिळून एक आवाज निर्माण होतो, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा दोन स्वर मिळून वन साऊंड म्हणजे एक ध्वनी, जेव्हा दोन स्वर मिळून एक आवाज निघतो, त्याचप्रमाणे दोन व्यंजनांच्या मदतीने देखील एकच आवाज होतो. मग तो आवाज कसा येतो ते आपण बघणार आहोत. मग ते जे जोड व्यंजनांचा जो काही टॉपिक आहे, या जोड व्यंजनांची जी काही कॉन्सेप्ट आहे, ही कॉन्सेप्ट जर आपण एकदा समजून घेतली तर बघा, आपले विद्यार्थी इंग्रजी वाचतील, लिहितील, बोलतील, स्पेलिंग बरोबर लिहितील, पण त्यांना प्रॉपर नॉलेज देणं फार महत्वाचं आहे. आपण प्रॉपर नॉलेज न देऊ शकल्यामुळे, आपण प्रॉपर नॉलेज का देऊ शकत नाही? कारण आपल्याकडेच ते नॉलेज नाही, आपल्याकडेच ती माहिती नाही. पण आपल्याकडे जर एखादी माहिती असेल, त्या माहितीची आपल्याला माहिती असेल, देन वी आर एलिजिबल टू शेअर दिस इन्फॉर्मेशन, राईट? तर ती माहिती आपण शेअर करू शकतो, इतरांना सांगू शकतो, शिकू शकतो. तर आजचा आपला जो टॉपिक आहे कॉन्सोनंट, लक्षात घ्या, कॉन्सोनंट डायग्राफ. आता कॉन्सोनंट डायग्राफ ही काय भानगड आहे, लक्षात घ्या. ही एक नवीन कॉन्सेप्ट किंवा एक नवीन संकल्पना आपल्यासाठी असू शकते. लक्षात घ्या, जसं ए आणि आय. आता ए हा देखील स्वर आहे आणि आय हा देखील स्वर आहे, राईट? मग याला व्हावल डायग्राफ म्हणतात. व्हावल डायग्राफ म्हणजे काय? दोन स्वर. आणि कॉन्सोनंट डायग्राफ म्हणजे काय? दोन व्यंजन. मग आता पुन्हा सांगतो, आपली कन्सेप्ट क्लिअर व्हावी त्यासाठी, की जे माझा व्हिडिओ नवीन बघत आहात किंवा तुम्ही यू आर न्यू फॉर माय यूट्यूब चॅनल और यूट्यूब व्हिडिओ, then you must get this kind of information from my side. तो समजून घ्या की इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत, ए, ई, आय, ओ आणि यू. लक्षात घ्या बरं का. मग इंग्रजीमध्ये हे जर 5 स्वर असतील तर इंग्रजीमध्ये एकूण ए टू झेड किती अक्षर आहेत? 26 आहेत. मग ते 26 अक्षरांमधून जर आपण 5 स्वर वजा केले किंवा कमी केले तर उर्वरित स्वर किती असतात? हो, 21 असतात. किती असतात? 21. मग ते 21 व्यंजनांपैकी, लक्षात घ्या बरं का, त्या 21 व्यंजनांपैकी असे काही व्यंजने आहेत की ते जे जोडीने येतात. शब्दांमध्ये ते कसे येतात? जोडीने येतात. जसे स्वर जोडीने येतात, मी शिकवलं. तर व्यंजन जेव्हा जोडीने येतात तर ते जोडीने येत असणाऱ्या व्यंजनांचा आवाज देखील एकच होतो, त्याचा साऊंड देखील एकच होतो, त्याचं प्रोनाउन्सिएशन देखील एकच होतं, म्हणजे उच्चार एक होतो. लक्षात घ्या. मग आता आपल्याला कॉन्सोनंट डायग्राफ काय असतं हे समजलं असेल तर आपल्याला उदाहरण घ्यायला काही अडचण नाही. बघा, कॉन्सोनंट डायग्राफ म्हणजे जोडीने येणाऱ्या व्यंजनांचा उच्चार काय होतो असं त्याचा अर्थ आहे. बघा, लक्षात घ्या. तर आता मी पहिला व्यंजन लिहिलं CH. हा सी आहे आणि एच आहे. मग आता समजा या CH च्या पुढे जर एखादा शब्द असेल, असं लक्षात घ्या, समजा ईच, राईट? त्याच्यानंतर चेअर, चेअर, राईट? त्याच्यानंतर मच, मच, आणि त्याच्यानंतर टच. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रो, हा जो CH आहे हा शब्दांच्या मध्यभागी येऊ शकतो, शब्दांच्या सुरुवातीला येऊ शकतो किंवा शब्दांच्या शेवटी येऊ शकतो. तो कुठेही आला, लक्षात घ्या बरं का,
CH हा सुरुवातीला आला, शब्दाच्या मध्ये आला किंवा शब्दाच्या शेवटी आला, कुठेही आला तरी याला हा क आणि हा ह असं वाचू नका. म्हणजे बघा हा पण व्यंजन आहे, सी हा देखील व्यंजन आहे आणि एच हा देखील व्यंजन आहे. सी हा देखील व्यंजन आहे आणि एच हा देखील व्यंजन आहे, पण या व्यंजनाचा उच्चार होतो च. याला काय म्हणायचं? च. क ह नाही म्हणायचं याला. नाही सी म्हणजे क आणि एच म्हणजे ह असं नका म्हणू. क च म्हणतात याला. काय होतो याचा उच्चार? च. म्हणून बघा ईच, चेअर, मच, टच. येते लक्षात है ना? त्याच्यानंतर बघा दुसरा कॉन्सोनंट डायग्राम बघू आपण. सी के लक्षात घ्या. हा सी के जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला येत असेल, मध्ये येत असेल किंवा शेवटी येत असेल तर हे दोघं व्यंजन मिळून याचा उच्चार होतो क किंवा याला क म्हणतात. जसं सीएच ला च म्हणतात तसं सी के ला काय म्हणतात? क म्हणतात. मग याचे काही स्पेलिंग उदाहरण आहेत का आपण बघू. बघा बॅक, बॅक बघा सी के आला की नाही. त्याच्यानंतर रॅक, सी के राईट. त्याच्यानंतर मॉक, एम ओ सी के बघा राईट. आणि त्याच्यानंतर मॉक नंतर काय? नेक. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, म्हणजे बॅक क, बॅक क असं नाही, रॅक क असं नाही, मॉक क असं नाही, नेक क असं नाही. म्हणजे हा सीके जोडीने जेव्हा येतो शब्दांमध्ये तेव्हा याचा उच्चार क होतो. क. दॅट्स ऑल. बॅक, रॅक, मॉक, नेक राईट. त्याच्यानंतर बघा जर शब्दाच्या सुरुवातीला किंवा मध्ये किंवा कुठेही जीएच आला तर त्याला घ म्हणा किंवा घ वाचा, त्याला घ घराचा राईट. तर बघा घ घराचा जेव्हा जीएच सोबत आला तर त्याला घ वाचा, किंवा जेव्हा शब्दांच्या मध्ये जीएच जोडीने आला, जेव्हा शब्दांमध्ये जीएच हा जोडीने आला तेव्हा त्याचा उच्चार फ पण होतो. काय होतो? फ. मग बघा रफ, रफ. त्याच्यानंतर कप, त्याच्यानंतर टप राईट. त्याच्यानंतर बघा लाभ, लाभ राईट. म्हणजे बघा इथं जीएच आहे, इथं जीएच आहे, इथं जीएच आहे, इथं जीएच आहे. म्हणजे ला घ ह असं नाही, ट ग ह असं नाही, र ग ह असं नाही, क ह ग असं नाही, तर काय? रफ, कप, टप आणि लाभ. म्हणजे मला काय म्हणायचे, ज्याप्रमाणे स्वर जोडीने येतात ना, मग स्वर जोडीने आले तरी त्यांचा उच्चार काय होतो? एकच. त्याप्रमाणे व्यंजन जेव्हा शब्दांमध्ये जोडीने येतात तेव्हा सीएच आला तर त्याला च म्हणा, सीके जोडीने आला तर त्याला क म्हणा, जीएच जोडीने आला तर त्याला घ म्हणा किंवा फ म्हणा राईट. बघा अजून उर्वरित लिहितो मी. आपण कॉन्सोनंट डायग्राम बघत आहोत. लक्षात घ्या बरं का. जोड व्यंजने काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? जोड व्यंजने. आता बघा के आणि एन जेव्हा जोडीने येतो तर याचा उच्चार फक्त न होतो. काय होतो? न. काय होतो याचा उच्चार? न राईट. मग आता तुम्ही म्हणणार की सर जेव्हा के आणि एन जोडीला येतात हे दोन व्यंजन तर त्याचा उच्चार नच का होतो? तर मी सांगेन तुम्हाला की क का होत नाही. सांगेन, पण आता तत्पूर्वी एवढं लक्षात ठेवा के एन. आता बघा नो, नो, नीट राईट, नाईफ, सुरा. आता बघा लक्षात घ्या, तर आपण याला असं वाचू नका कनो, कनीट, कनाईफ राईट. अजून शब्द आहेत का बघतो मी राईट. त्याच्यानंतर नी, नी म्हणजे गुडघे, क
कणी असं वाचू नका. म्हणजे या चारही शब्दांमध्ये हा जो के आहे का हा सायलेंट आहे. मग सायलेंट लेटर्स हे चॅप्टर मी जेव्हा तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार, त्याचे एक्सप्लेनेशन देणार, ऍट द सेम टाइम आय शॅल एक्सप्लेन यू, नो प्रॉब्लेम, राईट. तर के आणि एन जेव्हा जोडीला येतो एक व्यंजन म्हणून शब्दांमध्ये, तर त्याचा उच्चार न करतात. काय करतात? न. बघा त्याच्यानंतर जेव्हा डबल एल येतो, डबल एल येतो तर ल ल म्हणू नका, ल ल असं म्हणू नका. जेव्हा कोणताही कॉन्सोनंट डबल आला तर त्याचा उच्चार एकच होतो. म्हणजे डबल एन आला तर न, डबल एल आला तर ल, डबल एस आला तर स, डबल झेड आला तर झ, झ झ झ, ल ल ल, फ फ फ, म म म असं नाही हा, ल, राईट. तर बघा वॉल, त्याच्यानंतर कॉल, त्याच्यानंतर टॉल, त्याच्यानंतर फॉल, हा. त्याच्यानंतर बघा समजा यन आणि जी, न, न म्हणजे अर्धा न आणि पूर्ण ग असा त्याचा उच्चार होतो बघा, राईट. अर्धा न आणि पूर्ण ग, न. तर बघा याचे काही शब्द आहेत का? विंग, लक्षात घ्या बघा, विंग अर्धा न अर्धा ग. त्याच्यानंतर रिंग, त्याच्यानंतर सिंग, राईट. तर अशा प्रकारचे उच्चार होतात. जसे स्वरांचे होतात तसे व्यंजनांचे होतात. दोन व्यंजन पण उच्चार किती? एक. याला कॉन्सोनंट डायग्राफ म्हणतात. अजून कोणकोणते कॉन्सोनंट्स आहेत आपण बघू. म्हणजे इंग्रजी वाचताना आपल्याला अडचण येणार नाही, लक्षात घ्या बरं का, राईट. आता बघा पी आणि एच जेव्हा सोबत येतो तेव्हा त्याचा फ उच्चार होतो. काय होतो? फ. म्हणून बघा फोन. त्याच्यानंतर ग्राफ, ग्राफ. त्याच्यानंतर राईट. तर फोन, ग्राफ है ना, अशा प्रकारचे शब्द. समजा क्यू आणि यू. आता तुम्ही म्हणणार इथं यू हा काय स्वर आहे, पण समजा क्यू आणि यू जोडीला आले तर त्याचा उच्चार होतो क्व. काय होतो? क्व. तर बघा क्वीन, क्यू, क्यू म्हणजे रांग, रांग. क्वीज, आपण म्हणतो ना ही क्वीज आहे, ती क्वीज आहे. क्वाइट, राईट. तर अशा प्रकारचे शब्द आपण तयार करू शकतो आणि त्यांचा उच्चार करू शकतो. समजा जर यस आणि यच सोबत आला म्हणजे दोन व्यंजने मिळून एक व्यंजन तयार होतो, तर एस एच चा उच्चार श होतो. काय होतो? श. नाही तुम्ही याला म्हणा स आणि ह असं नाही, श. काय होतो याचा उच्चार? श. बघा फिश, फिश. त्याच्यानंतर विश, विश. त्याच्यानंतर शू, शू म्हणजे जोडे, राईट, शू. त्याच्यानंतर शो, शो म्हणजे दाखविणे, राईट. तर अशा पद्धतीने अनेक जोड व्यंजने आहेत. अशा पद्धतीने अनेक जोड व्यंजने आहेत, त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करत आहोत. आणि एकदा ही जोड व्यंजने म्हणजे कॉन्सोनंट डायग्राफ आपल्याला समजलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा लक्षात घ्या. त्याच्यानंतर टीएच असेल, टीएच, तर याचा उच्चार होतो थ, राईट. समजा डब्ल्यू एच असेल सोबत, डब्ल्यू एच याचा उच्चार होतो व, राईट. आणि डब्ल्यू आर असेल तर याचा उच्चार होतो र. काय होतो? र. मग आता बघा थ साठी काय घेऊ शकतो आपण? थिंग. काय घेऊ शकतो? थिंग. थाई, थाई म्हणजे मांडी, राईट. त्याच्यानंतर हे बघा डब्ल्यू एच साठी व्हेन, व्हॉट,
हू, विच, म्हणजे ऑल WH वर्ड्स आपण घेऊ शकतो याच्यात. त्याच्यानंतर बघा WR चा उच्चार का तो र, रॉंग, राईट, राईट, रिस्ट, मनगट. त्याच्यानंतर बघा व्रॅथ, व्रॅथ म्हणजे राग, चीड. तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, की जेव्हा कोणतेही व्यंजन जोडीने येतात तर त्यांचा उच्चार एकच होतो. ज्याप्रमाणे कोणतेही स्वर जोडीने आले तर त्यांचा उच्चार एक होतो. तर हे जर आपण एकदा समजून घेतलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणी शेजारी आपले नातेवाईक सगळ्यांमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.